नमस्कार मंडळी, आपण कशा आहेत? तुम्ही मस्तच असाल. मस्त राहा, खात राहा आणि आपल्या देशी तडका ह्या चॅनलवरच्या सगळे व्हिडिओज बघत राहा. तर आपण आज मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. तर चला तर मग आपण रेसिपी करूया. तर इथं बघा, ही रेसिपी लई मस्त आहे. असं कधी पण तुम्ही ही रेसिपी करून खाऊ शकता आणि झटपट होणारी. पुन्हा काही तुम्हाला डाळ तांदूळ भिजू घालायचं टेन्शन पण नाही. आपल्या पारंपरिक पण आपल्या शरीरासाठी पौष्टिक आणि शरीराला पौष्टिक अशी ही रेसिपी आपण आज करणार आहोत. तर हे पहा, असं मस्त कुरकुरीत असं हे चिला पण म्हणतात ह्याला आजकाल. आणि डोसा उत्तप्पा काही म्हणून तुम्ही हे खाऊ शकता. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूला घंटीचं बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. इथं काकडी खिसून घेतल्यावर ह्याच्यामध्ये कांदा पण टाकून घ्यायचा आहे. तर हे अगोदर खिसल्यावर आपल्याला हे कांदा बारीक चिरून टाकायचा आहे. कांदा, काकडी आणि कोथिंबीर टाकल्यावर आता हे आपण ह्याच्यामध्ये पिठं टाकून घेऊत. तर तुम्ही हे ह्याच्यामध्ये आणखीन काही भाज्या टाकून घेऊ शकता. इथे मी कढीपीठ टाकते. तर ह्या चमच्यानं आपण 4 चमचे कढीपीठ टाकले. आता ज्वारीचं पीठ घेऊत. हे पहा, आता 2 वाट्या ह्याच्यानं ज्वारीचं पीठ घेतले. आता ज्या चमच्यानं आपण किंवा ज्या वाटीनं ज्वारीचं पीठ घेतले त्याच वाटीनं अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. किंवा चमच्यानं आपण 3 चमचे मोजून पण घेऊ शकता. हे बघा, आता ह्याच्यात हिरवी मिरची टाकली बारीक करून, थोडीशीच टाकली. ओवा टाकून घेऊ. ओवा टाकल्यावर आता आपण काळी मिरीचं कूट टाकणार आहे. हे बघा, अर्धा चमचा कूट टाकले. ह्याच्यामध्ये जास्त तिखट टाकलं नाही म्हणून. तुमच्याकडं तिखट लई खात असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट पण टाकू शकता. आणि आता 2 चमचे दही टाकूत. 3 चमचे टाकलेत. ज्या चमच्यानं आपण कढीपीठ घेतले त्याच चमच्याने इथं आपण दही घेतले. तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ. तर ह्याच्यामध्ये पुन्हा आपण जिरे वगैरे टाकलेत. थोडं पाणी टाकून आपल्याला हे कालून घ्यायचे. सगळे एकजीव करून घेऊ. खूप छान लागतात आणि खायला पण करायला पण सोपे आणि खायला खमंग असं हे. चवीनुसार मीठ टाकून घेऊत. जास्त पातळ करायचं नाही पीठ आणि जास्त घट्ट करायचं नाही. थोडं अर्धा तास ठेवल्या म्हणजे आणखीन थोडं पातळ होते. त्याच्यामुळे थोडं घट्टसरच ठेवत. पुन्हा थोडंसं पातळ होते हे. अर्धा तास आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे. तर हे आता बाजूला करून झाकून ठेवून घेऊ. हे पहा, अर्धा तास झाला. तवा आपला गरम झाला आहे. त्याच्यावर आता आपण तेल टाकून घेऊत आणि ह्याच्यावर आपण हे पीठ टाकून घेऊत. हे बघा, अशा प्रकारे पीठ टाकून घ्यायचं आहे. आपण जे मिक्स करून ठेवले ते आणि ह्याला पसर करून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याच्यापेक्षा पातळ पण करायचं नाही पीठ आणि घट्ट पण करायचं नाही. छान असं भिजले हे अर्धा तास पीठ. आता हे बघा किती मस्त हे आपला
डोसा तव्यावर करायचे आपल्याला हे. तुमच्याकडं जर डोसा तवा जुना असेल किंवा नसेल तर ह्याच्यावर तेल टाकलं की पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून शितोडा द्यायचे. हे बघा आपला किती मस्त हे चिला, डोसा, उत्तप्पा काय म्हणाल ते तुम्हीच नाव ठेवा ह्याला. आणि हे बघा आता आपण हे परतून घेऊन ह्याच्यावर तेल लावून घेतले आणि हे आपला हे चिला तयार आहे. इथं असा मस्त असा पौष्टिक चिला आपल्या इथं तयार करून नक्की तुम्ही लहान मुलांसाठी किंवा टिफिनसाठी पण तुम्ही हे देऊ शकतात. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा आता आपण दुसरा पण टाकून घेऊ लगेच. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी तुम्ही जे बाजूला घंटीचं बेल आयकॉन आहे त्याला पण दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ येतील, सगळ्यात अगोदर बघता येतील. हे बघा आता मस्त असा आपला हे दुसरा पण चिला तयार झाला आहे. तर हा पण आपण इथं काढून घेऊ. हा मस्त पतला पतला पातळ असा आणि क्रिप्सी असा आपला हे म्हणजे कडक असा चिला झाला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या घरामध्ये जे म्हातारी माणसं आहेत, लहान मुलं आहेत, मोठी माणसं आहेत, त्यांना पण हा चिला आवडला का नाही ते नक्की सांगा. तुम्ही हा चिला कडक पण करू शकता आणि मऊ पण करू शकता. तर तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद. थँक्यू.